विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। इंद्रधनुत रोजच फुलतात अश्रूंची फुले। संपूर्ण आयुष्य ज्या रक्ताच्या नात्यासाठी जगावं लागलं, त्याच रक्ताच्या नात्यांनी परतीच्या प्रवासात साथ सोडली। जीवाभावाच्या माणसांच्या मनातील अंतरात वाढ झाली। केविलवाड्या जगण्यासाठी वृद्धाश्रमाची वाट धरावी लागली। इथे जगण्याच्या आठवणी रोजच काहूर बनून काळजाला भिडतात। कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत म्हणून आठवणींचे हुंदके मरण सोबत घेऊन गिळावे लागतात। इंद्रधनुत रोजच अश्रूंची फुले होतात। हा अनुभव घेतलाय कवी योगीराज माने यांनी। उमरगा शहरापासून जवळच असलेल्या लातूर गुलबर्गा रस्त्यालगत डॉक्टर दामोदर पतंगे यांनी 25 वर्षापूर्वी इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्राची उभारणी केली आहे। ग्रामीण भागातील वाड्याची संकल्पना या वृद्ध सेवा केंद्राला लाभली आहे। या वृद्धाश्रमात 65 ज्येष्ठ नागरिकांचे वास्तव्य असून कौटुंबिक नात्यापासून दूर राहिलेल्या या वृद्धाश्रमातील व्यथा वेदनांशी कवी योगीराज माने यांनी संवाद साधला। पहा तुटलेल्या नात्यातील मावळतीच्या क्षणांचा हा महोत्सव। मारुती कदम, उमरगा, उस्मानाबाद। कसं प्रेम केलं, काही वास्तव आपण आपल्या उघड्या डोळ्याने बघितलं। हो, इथं प्रत्येक माणूस प्रेमळ आहे, प्रत्येक आई प्रेमळ आहे, प्रत्येक बाबा प्रेमळ आहेत। मग मी तिथं बसलो होतो, त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेत। मी यांच्या काळजाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला मागे आल्यापासून। तुमचे आमचे 30-35 वर्ष झाले ऋणानुबंध आहेत, आपण भावाच्या वरचे आपले संबंध आहेत। पण जेव्हा मी यांना हाक मारतो तेव्हा त्यांना ती हाक म्हणजे त्यांच्या मुलाची वाटते, एवढं नक्की तुम्हाला सांगतो। इतकं प्रेम आहे यांच्यामध्ये। यांच्याबद्दल तुम्ही एक आईवडिलाचं प्रेम किंवा व्यवस्थेचं प्रेम सांगणारी एखादी कविता यांच्यासाठी सादर करा। हो, यांची मी एक नातवाचे हात म्हणून एक पहिल्यांदा कविता सादर करतो आणि नंतर यांची मनोवस्था काय सध्याची। आता हे जवळपास 70च्या जवळपास 70च्या पुढचे माणसं आहेत जवळपास। हां, मी एक सहज सांगितलं 70-80च्या पुढची माणसं आहेत तिथं। आणि मग मला हे प्रतिरूप वाटतं माझ्या वडिलांचं, तुमच्या वडिलांचं, माझ्या आईचं, तुमच्या आईचं। यांची मनोवस्था काय की झाली बरोबर करून पैसे काढून घेतले, घरचं सगळं दिले, ते ह्याना ठेवून घेतलं, त्यांना घेतला पैसे, मामाचा लोक घेतला। आता येताना मागितलं तर काही भाडायला पडला मला, कुठले पैसे, कोणते पैसे, का नाही म्हणतो। जाऊ दे, ते आपल्या आयुष्यातला एक अंक झाला। आता उरलेलं आयुष्य आपण माहीत चांगलं जगायचं, काय करायचं। ईश्वराला काय दे म्हणायचं, फक्त कुणाला काय दे, भगवंताला काय दे। आपण असं करून कसं होणार। तुम्ही रडले की आमच्या डोळ्यात पाणी येतं, हा, तुम्ही रडले की आमच्या डोळ्यात पाणी येतं। कोण बी नाही म्हणून मला तरी रिप्लाय होत आहे। आम्ही आहो की माय, कोण मी नाही म्हणजे कसं म्हणतात। आम्ही इथं आलो, मी आज पहिल्यांदा आलो इथं। मी काय म्हणलो, मला तुमच्यामध्ये ह्यांच्यामध्ये आमची माय दिसते। आपल्या मातीतला आहे, आपल्या शिवारातला आहे। आणि डॉक्टर दामोदर पतंगे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत त्यांनी अक्षरशः या जागेचं नंदनवन केलेलं आहे। मला या वृद्ध सेवा केंद्रामध्ये आल्यापासून मला असं वाटते की एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये मी आलो। म्हणजे कुठं पंढरपूरला जाण्याची गरज नाही, तुळजापूरला जाण्याची गरज नाही। जर आपणाला काही, माझे आईवडील दिसत आहेत मला या सगळ्यांमध्ये। माझे आईवडील हयात नाही आहेत सध्या, पण यांच्यामध्ये माझे वडील दिसतात आणि या माऊलीमध्ये माझी आई दिसते सध्या। इतका काय म्हणतात एक प्रेमळ भाव या सर्वांच्या अंतर्मनामध्ये आहे। आणि इथं असलेली प्रत्येक माय किंवा प्रत्येक वडील जे ते एक पुस्तक आहे, ते त्यांचा अनुभव विश्व इतकं दांडगं आहे। आता आयुष्याच्या उताराला लागल्यावर किंवा शेवटच्या प्रवासाकडे लागल्यावर ते इथं आलेत, त्यामुळे त्यांच्या भावनाही खूप अनावर होतात त्यांना। ते जरी स्वाभाविक असलं पण हे काम अतिशय पुण्याचं उमरग्यामध्ये चौरस्त्याजवळ आहे, एवढं मी अगदी नम्रतेनं नमूद करतो। पाहुणे येणार कावळा आता गात नाही, पाहुणे येणार कावळा आता गात नाही। आतून गच्चदार लावलेल्या घरात पाहुणा कधीच येत नाही, आतून गच्चदार लावलेल्या घरात पाहुणा कधीच येत नाही। माझ्या कविता म्हणण्याचा उद्देश हा आहे, मी जो कवितेचा जागर करतो त्यातनं मी नव्या पोरांना किंवा नव्या पिढीला हे सांगतो की तुम्ही तुमच्या ज्येष्ठ
ज्येष्ठांना, नातेवाईकांना, आपल्या आईबापाला बिलगुल रहा. कारण एका हिंदी कवीनं म्हटलेलं आहे कि प्राण की जीवंतता के लिए काया बहुत जरूरी है, भवन के निर्माण के लिए पाया बहुत जरूरी है. कोई माने या न माने मगर ये बात बिल्कुल सच्ची है. घर में बड़े बुजुर्गों का साया बहुत जरूरी है. घर में बड़े बुजुर्गों का साया बहुत जरूरी है. मैं कार्यक्रम करतो गेली 25 वर्ष. जे निष्ठून चाललंय ते पकडून देतो मी. जे निष्ठून चाललंय ते पकडून देण्याचा प्रयत्न करतो. कमी होत चाललेलं प्रेम, आटत चाललेला जिव्हाळा, वृद्धाश्रमाची वाढत चाललेली संख्या, मीडियाचं आवेगी आक्रमण, पावसाचा विध्वंस, आपल्याला आपल्या वाट्याला येणारा प्रतिकूल निसर्ग, त्या सगळ्या बाबी मी कवितेतनं मांडतो. लेकरांच्या मनामध्ये कवितेचं बीजारोपण करण्याचं काम करतो. आणि मला इथं येऊन आपणा सगळ्यांचं दर्शन झालं त्यामुळे मला खूप एखाद्या तीर्थक्षेत्राची वारी केल्यासारखं वाटतं. अगदी अगदी खरं सांगतो. धन्यवाद. एखाद्या तीर्थक्षेत्राला जाण्यापेक्षा इंद्रधनु वृद्धाश्रमाला येणं हे महत्वाचं वाटतं मला. मागचं आमची जवळपास 30-35 वर्षापासून जी मैत्री आहे, पण आमची निर्मळ, नितळ, निर्मोही, निरपेक्ष आणि निरागस मैत्री आमची. तुम्ही सर्वांना सद्बुद्धी देण्याचं मी आई तुळजाभवानी मागतो की ही माऊली माझ्या कंटेकूरची आहे. मुरुमून कंटेकूर 4 किलोमीटर आहे फक्त. यांच्या मनामध्ये जे आता यांना काय अपेक्षा आहे, सकाळी अर्धी भाकरी, संध्याकाळी अर्धी भाकरी, 2 वेळा चहा, फक्त बोलणं गोड पाहिजे. एकमेकामधलं बोलणं जर गोड असलं तर बरेचसे प्रश्न मिटतील आणि ह्या वृद्धाश्रमाची संख्या भविष्यामध्ये कमी होईल असं मला वाटतं. आणि आम्ही त्या हेतू करताच समाजाचं जागरण करत फिरत आहोत. एका बाजूला घराघरातलं मनामनातलं अंतर वाढून आज कौटुंबिक नात्यामध्ये जे अंतर वाढत चाललं ते अंतर दूर व्हावं आणि समाजामध्ये वाढत चाललेली जी दरी आहे, कुटुंबाच्या नात्यातली जी दरी आहे ती कमी व्हावी आणि वृद्धाश्रमांची संख्या कमी व्हावी, असाही संवाद, असंही या ठिकाणी आव्हान कवी योगराज माने यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण आज या ठिकाणी संपूर्ण इंद्रधनु वृद्धसेवा केंद्राला योगराज माने यांनी भेट दिली आणि वृद्धांशी संवाद साधला. रोहित गुरवसह मारुती कदम, उमरगा, उस्मानाबाद. मी हे सांगतो नवीन पिढीला, खास करून युवा पिढीला मी नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या आईला बिलगून राहा, तुमच्या बापाला बिलगून राहा. आणि वृद्धाश्रमाचं लोन जे लातूरला आलेलं आहे, चौरस्त्याला जे आलेलं आहे, ते आपल्या गावात कसं न येईल याची तुम्ही काळजी घ्या. याकरता काय, एकतर कम्युनिकेशन पाहिजे, संवाद पाहिजे एकमेकामध्ये. आता ह्या नव्या पिढीचा आणि जुन्या पिढीमध्ये संवाद राहिलेला नाही. पूर्वी सुसंवाद होता. म्हणजे पूर्वी एखाद्याच्या पायात काटा टोचला तर दुसऱ्याला रडू यायचं, एखाद्याच्या घरात दुःखद घटना घडली तर गावातल्या चुली बंद व्हायच्या. हे चित्र आता अपवादानं दिसतं आपणाला. आताची परिस्थिती कशी झाली, कधी काळी माणसाला पाखराचा लळा होता, चिमणीच्या जोडीला घरापुढे कावळा होता, पाहुण्याच्या आगमनाची कावळा वर्दी देत होता, अंगणातल्या झाडावर चिमणीसोबत राहत होता. चिमणीनं आता गरज काय, गाव सुद्धा. आपण सध्या उमरगा शहरापासून जवळच असलेल्या इंद्रधनु आधार सेवा केंद्राच्या या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आज काही आपल्या आईवडिलाच्या स्मरणार्थ, स्मृतिप्रित्यर्थ काही महिला भगिनींनी या ठिकाणी या वृद्धाश्रमातील जे काही म्हणजे वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले. मी आता सध्या जातोय विजयाताई पंधरकर यांच्याकडे. ताई, तुम्ही तुमच्या आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्नेहभोजन दिलंय, काय वाटतंय, काय भावना आहे? ह्या वृद्धाश्रमात देण्याचा उद्देश म्हणजे आम्ही वर्षश्राद्ध हे कंपल्सरी करतोच. मग माझी इच्छा होती की आपलेच आईवडिलांच्या आपले आईवडील आपल्याला इथे भेटतील या कारणास्तव मी हा निर्णय घेतला. आणि मी आईवडिलांना एकटी असल्यामुळे मलाच तेच पूर्ण करावं लागणार होतं त्यांचं, म्हणून मी इथं हा निर्णय घेतला. वृद्धाश्रमात आपले आईवडीलच्या वयाचे लोक येतं त्यांच्यासाठी मी हे जेवण. काय समाधान वाटतंय? त्यांना भेटल्यासारखं समाधान वाटलं, म्हणजे आई वडिलांना भेटल्यासारखं समाधान वाटलं. पोळी तिच्या हाताची भाकर लागे पुरणाची पोळी, वावरात राबणारी माझी माय साधी भोळी. साऱ्या संसाराचा गाडा असा वडला माईनं, चारी बैलाचा नांगर जसा वडावा गाईनं, माय रानात काढते रोज घामाची रांगोळी, वावरात राबणारी माझी माय साधी भोळी. माझ्या माईनं सोसले किती दुष्काळाचे घाव, नव्या जोमानं मांडी ते नव्या साली नवा डाव, नाही घाबरली माय
कधी संकटाच्या वेळी वावरात राबणारी माझी माय साधी भोळी. देवा घरचा देऊन पत्ता माय गेली दूर, माझ्या जगण्याच्या गाण्यातला हरपला सूर. कुठे शोधू आता माय देऊ कुणाला आरोळी, वावरात राबणारी माझी माय साधी भोळी. तिच्या अंगातले दूध रक्त बनून वाहते, तिच्या अंगातले दूध रक्त बनून वाहते. माय माझ्या काळजाच्या ठोक्या ठोक्यात राहते. माय शब्दात दडल्या, माय शब्दात दडल्या माझ्या कवितेच्या ओळी, वावरात राबणारी माझी माय साधी बोळी. तिच्या हाताची भाकर लागे पूर्णाची पोळी, लागे पूर्णाची पोळी. धन्यवाद. हे पहिलं तीर दिसतोय आपला, प्रत्येकाला दिसतोय, आम्हाला दिसतोय. आता आमचं वय 60 वर्ष आहे. म्हणजे हे तर हे अनुभवाचं एक एक पुस्तक उभं आहे माझ्या इथं. मला हे सावली जी मिळते ना, माझ्या कवितेला आयुष्यभर पुरणारी ऊर्जा आहे ते इंद्रधनुष सेवा केंद्रात मिळालेली. तर झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर, थकले हे मन माझे थकले शरीर. भूतकाळी मन गेलं आली आठवण, कष्ट करून अपार पिकविलं रान. सडा शिंपुनी घामाचा बांधलेलं घर, झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. माझ्या कारभारणीनं सोसलेलं ऊन, माझ्या कारभारणीनं सोसलेलं ऊन, नित माझ्या सवे उभी सावली बनून. हात हाती धरुणी केला पार मी सागर, झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. माझ्या पोराचं कौतुक मला बघू वाटे, हसू माझ्या नातवाचं मला जगू वाटे. माझ्या पोराचं कौतुक मला बघू वाटे, हसू माझ्या नातवाचं मला जगू वाटे. नात खेळत असे माझ्या अंगा खांद्यावर, झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. इवल्या माझ्या संसाराचं रोप झाड झालं, इवल्या माझ्या संसाराचं रोप झाड झालं. गुणी माझी पोरं सारी फळ गोड आलं, चाखत असे गोडवा मी होऊन अधीर. झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. आणि ह्यांची अवस्था, आणि राहिली ना आस, राहिला न मोह आता राहिली ने आस. नाम जपुनी वंदितो तव चरणास, राहिला न मोह आणि राहिली ना आस. नाम जपुनी वंदितो तव चरणास, ठेव पांडुरंगा माझ्या गोकुळी नजर. यांची अपेक्षा एकच आहे की ठेव पांडुरंगा माझ्या गोकुळी नजर. झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर, झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढते, तर वृद्धाश्रमांच्या संख्येमध्ये जी वाढ होते, तर ही वाढ होऊ नये, घराघरातलं जे प्रेम आहे घरातच राहावं आणि प्रेमाचं प्रदर्शन होऊ नये, जी ममता आहे. तर या संदर्भात आपण म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश द्याल? मी हे सांगतो, नवीन पिढी फाटकं राहून घराला पांघरून जाणार. वारकरी बाप, माळकरी बाप, टाळकरी बाप, तुमचा आमचा बाप. आता माझे वडील नाही आहेत हयात, माझे वडील जाऊन जवळपास 14 वर्ष झालं. 14 वर्ष. पण माझ्या तुमच्यामध्ये माझ्या वडिलांचं प्रतिरूप दिसतंय आणि ते पाहण्याकरता मी आलो. बरोबर, धन्यवाद. मला माझी आई वडील नाही आहेत, मला म्हणजे मारुतीरावांचे कौटुंबिक सदस्य आलती, त्यांना माहिती आहे माझ्या कुटुंबाचा इतिहास. म्हणजे इथे ज्या माऊली आहेत त्यांच्यामध्ये गाव कोणता? मी मुरुमचा आहे. मुरुम. हा, पण मुलांच्या शिक्षणाकरता लातूरला गेलो. आता आठवड्यात एकदा येतो मुरुमला. ती नाळ म्हणजे माझ्या शिवाराची माती मला मारीच असे हाक, पंख फुटती अंगाला दोन्ही पाय होती चाक. अशा पद्धतीने मी गावाकडे येत असतो. तर बाप माझा हे ऐकवतोय आपणाला. मी वर्ष जवळजवळ या संस्थेमध्ये राहतोय. पहिलं कारण वैदिक पद्धतीने गृहस्थाश्रम सोडून वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करावा, शक्य त्याने करावा. त्याप्रमाणे माझे वडील वानप्रस्थी होते, सासरेही वानप्रस्थी होते. त्या परंपरेला धरून मी गृहस्थाश्रमाचं स्वेच्छेने त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारलेला आहे आणि माझ्याबरोबर माझ्या पत्नीनेही स्वीकारलेला आहे. त्यामुळे आम्ही दोघेही या कारणामुळे इथे आहोत. दुसरं येण्याचं कारण म्हणजे मला वेळेचा कधी काय करू हा प्रश्न निर्माण झाला नाही. साहित्याविषयी माझी आवड असल्यामुळे मी अनुवादाचं कार्य करीत आलो आहे. इथे 15 वर्षामध्ये 15-16 पुस्तकं तर माझी निश्चितपणे लिहून झालेली आहे, अनुवादित झालेली आहे. आता परवाच म्हणलं तर संत तुकाराम महाराजाची अभंगगाथा
पूर्ण हिंदीमध्ये मी केली. वा. या गोष्टीला वा, वा. 15-16 वर्ष झाली क्या बात. आणि ते पुण्याहून 3 खंडामध्ये प्रसिद्ध झाले. वा वा. आणि मागच्या 4 वर्षामध्ये मी ज्ञानेश्वरीचं हिंदीमध्ये अनुवाद, ओवी गणिक अनुवाद वा वा करतो. वा. तेही काम पूर्ण केलेलं आहे. क्या बात. ह्या 2 गोष्टीमुळे मला इथे मी घरी आहे का बाहेर आहे, माणसात आहे की माणसाच्या पेक्षा दूर आहे, मला कधी जाणवलंच नाही. वा. ज्या ठिकाणी दररोजच परतीचा प्रवास सुरू असताना परतीच्या प्रवासात मावळतीच्या क्षणांचा महोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय. तेच उमरगा तालुक्यातील चौरस्त्याच्या जवळच असलेलं हे इंद्रधनु वृद्ध सेवा केंद्र आहे आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता ही वृद्ध मंडळी आहे आणि यांचा हा परतीचा प्रवास जरी सुरू असला तरी या ठिकाणी दररोजच यांच्याकडून आनंद उत्सव साजरा केला जातोय. आज या वृद्ध सेवा केंद्राला सुप्रसिद्ध कवी योगीराज माने यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिलेली आहे. आपल्यासोबत कवी योगीराज माने आहेत, त्यांच्या काही कविताही आपल्याला ऐकायच्या आहेत. मी जातोय कवी योगीराज माने यांच्याकडे. आज त्यांनी या वृद्धाश्रम सेवा केंद्रातील वृद्धांची जी व्यवस्था आहे ती सर्व आणि त्यांचं ही जे अंतर्मनातलं प्रेम आहे हे सर्वच त्यांनी जवळून बघितलेलं आहे. माने सर, एकंदरीतच काय वाटतं, काय प्रवास आहे हा परतीचा प्रवास आहे आणि इथं दररोजच आनंदोत्सव मावळतीच्या क्षणांचा महोत्सव साजरा केला जातोय, काय भावना आहेत आपल्या? ने हा असे बोलणारी व्यक्ती मी पहिल्यांदाच पाहतोय. आपला आशीर्वाद घेण्याकरता आलो मी आणि बरं. इथनं पुढं मी महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं किमान एकदा येत जाईन गप्पा मारायला. मला कसं आहे, कवी हा संवेदनशील असतो आणि आपल्याशी संवाद साधताना, आपल्याशी एकरूप होताना, आपल्याला कवितेच्या माध्यमातून 4 क्षण आनंदाचे देताना मला माझ्या जन्माचं सार्थक वाटणार. वा वा, छान छान. मला माझ्या जन्माचं सार्थक वाटणार. एक बाप माझा म्हणून अभंग लिहिलेला आहे का, आवडतो आपल्याला. म्हणजे वावरामध्ये बारमाही खस्ता खाणारा बाप, लेकरांच्या डोळ्यामध्ये स्वतःचं भविष्य चाच पडणारा बाप, पावसाची वाट वेड्यासारखा बघणारा बाप, पाऊस आल्यावर आनंदानं नाचणारा बाप, पाखरांना लेकरासारखं जपणारा बाप, जेवढी रास होते त्यातल्या सगळ्यांचा वाटा देऊन बाकी आनंदानं वाजत गाजत घरी आणणारा बाप. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोची भारव आहे. या काव्यपंक्तीप्रमाणे या ठिकाणी उमरग्यापासून जवळच असलेल्या इंद्रधनु वृद्धाश्रम सेवा केंद्रामध्ये या ठिकाणी 60 ते 65 वृद्ध आहेत आणि या वृद्धाला या ठिकाणी माणुसकीच्या भावनेतून आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी स्नेहभोजन देण्यासाठी काही महिला भगिनी आलेल्या आहेत. आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा. ताई, कुठून आलात, काय संदर्भ आहे तुमचा, काय सांगा? माझं नाव आहे जमीला मोईन बेग. मी इथली उमरगा शहराची माजी नगरसेविका आहे आणि आज आम्ही इथं जे कार्यक्रम करायलो ते माझ्या मैत्रिणीची आईच्या पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि ते कशासाठी म्हटलं तर काही म्हणजे असे बरेचसे वृद्ध लोक इथं म्हणजे आता बरेचसे सामाजिक कार्य म्हणजे इंटरनली कौटुंबिक कारणं काही हिच्यामुळं इथं वृद्ध जमा झालेले इथं आणि त्या लोकांना म्हणजे आपल्या आई वडिलांच्या प्रित्यर्थ म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळं म्हणजे त्यांचं स्मरणार्थ म्हणायचं ना, स्मरणार्थ जेवणाचं कार्यक्रम इथं आम्ही आयोजित केलेलं आहे. आणि म्हणजे वृद्ध लोकांच्या काही म्हणजे आता काय कारणाने इथं ते जमा झालेत, इथं आलेले. तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच, म्हणजे इथं आला तुम्ही सकाळपासून इथं आहात, ही सर्व वृद्ध मंडळी आहेत, तुमच्या आई वडिलांच्या सारखी ही मंडळी आहेत, तर एका बाजूला म्हणजे घराघरातल्या नात्यामधलं अंतर वाढतं, अंतर वाढत चाललेलं आहे, अंतर वाढत चाललंय. म्हणजे मुलगा सून लक्ष देत नाहीत, म्हाताऱ्या आई वडिलांकडे म्हणजे वृद्ध लोकांकडे लक्ष देत नाहीत आणि वृद्ध हे लहान मुलांसारखं त्यांचं जीवन आहे. नाव सुवर्णा निलेश शेलार. मी शिरूरमधून आले आहे. माझ्या आत्याच्या वर्षश्राद्धासाठी मी इथं आले आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, मी इथं आल्या पाहून मला इतकं वाईट वाटलं
मला फक्त एवढंच सांगायचंय, आपण जसं लहान पोरांना आपल्याला पण नाही सहन होत, आपण पण त्यांना पोरं आपल्याला पण त्रास देतात म्हणून आपण त्यांना बाहेर काढत नाही. मग त्यांनी मोठेपणी आपल्याला कशाला बाहेर काढावं? त्यांचं पण जीवन आहे. त्यांना पण वाटतं आपल्या नातवंडातून खेळावा. लहानपणापासून आपण तेच विचार करतो, आपले पोरं मोठे होतील, त्यांचं मोठं पण बघता येईल. लहानपणी किती त्रास सहन करून त्या आईनी वडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलेलं असतं आणि त्यांना बाहेर काढून द्यायला त्यांना तरी थोडं विचार करायला पाहिजे. कुणासाठी बाहेर काढलं याचा विचार करायला पाहिजे. आज ती बाई बाहेर ना आली, 1-2 वर्षात आपल्या आई वडिलांना बाहेर काढून घेते. आपल्या आई वडिलांनी आपल्याला लहानपणापासून लहानाचं मोठं केलं, किती कष्ट सोसलं असं आपल्यासाठी, आणि त्यांनी एकदाही विचार नाही केला, त्यांना बाहेर हाकलून दिलं. त्यांना नाही वाटत का वृद्धाश्रमात पैसे घातले, त्यांना सगळ्या सोयी भेटल्या, पण जे जीवाचं मनाचं जे समाधान आहे ते भेटलं नाही त्यांना. मानसिक समाधान. मला फक्त एवढंच सांगायचं की आपण जसं आपले आई वडील आपलं पण त्रास सहन करतात, मग त्यांना तरी दुसरं काय पाहिजे? भाकर तुकडा. आपण कुत्रं सांभाळतो त्यांना सुद्धा भाकर तुकडा देतो, मग त्यांना तरी काय पाहिजे असतं? फक्त भाकर तुकड्यासाठी ते तुमच्या दारात बसतात म्हणून एवढं काय तुम्हाला. माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हात, माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी ओढे चष्माने कधी ओढे मिशी, त्याच्या हसण्याने माझ्या घरट्याला खुशी. दुडू दुडू पावलाचे ठसे अंगणात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे, तिगडीक तिगडीक घोडा म्हणत खुदू खुदू हसे. सुखावते मला मऊ कापसाची लात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. घरभर सांडलेले बोबडे बोल, नातवाच्या शब्दाला करोडोचे मोल. कोहिनूर हिरा माझा नातू आणि नात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. बोलणाऱ्या बाहुल्याचा श्रीमंत बाप माझा, तळ हातावर मिटलेल्या रेषा, तळ हातावर मिटलेल्या रेषा. घट्ट्याचा नकाशा बाप माझा, तळ हातावर मिटलेल्या रेषा. घट्ट्याचा नकाशा बापू माझा. वाणीत अमृत जिवाळ्याचा झरा, वाणीत अमृत जिवाळ्याचा झरा. वचनाला खरा बाप माझा. वाणीत अमृत जिवाळ्याचा झरा, वचनाला खरा बाप माझा. भजनात दंग मुखी हरिनाम, भजनात दंग मुखी हरिनाम. ज्ञानी तुकाराम बाप माझा. भजनात दंग मुखी हरिनाम, ज्ञानी तुकाराम बाप माझा. जन्मभर केली पंढरीची वारी, जन्मभर केली पंढरीची वारी. भोळावार करी बाप माझा. जन्मभर केली पंढरीची वारी, भोळावार करी बाप माझा. आणि चंदना सारखी झिजविली काया, चंदना सारखी झिजविली काया. ईश्वराची छाया बाप. हे पहिलं तीर दिसतोय आपला, प्रत्येकाला दिसतोय, आम्हाला दिसतोय. आता आमचं वय 60 वर्ष आहे. म्हणजे हे तर हे अनुभवाचं एक एक पुस्तक उभं आहे माझ्या इथं. मला हे सावली जी मिळते ना, माझ्या कवितेला आयुष्यभर पुरणारी ऊर्जा आहे इंद्रधनु सेवा केंद्रात मिळालेली. तर झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर, थकले हे मन माझे थकले शरीर. भूतकाळी मन गेलं आली आठवण, कष्ट करूनी अपार पिकविलं रान. सडा शिंपुनी घामाचा बांधलेलं घर, झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. माझ्या कारभारणीनं सोसलेलं ऊन, माझ्या कारभारणीनं सोसलेलं ऊन. नित माझ्या सवे उभी सावली बनून, हात हाती धरुणी केला पार मी सागर. झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. माझ्या पोराचं कौतुक मला बघू वाटे, हसू माझ्या नातवाचं मला जगू वाटे. माझ्या पोराचं कौतुक मला बघू वाटे, हसू माझ्या नातवाचं मला जगू वाटे.
नात खेळत असे माझ्या अंगा खांद्यावर, झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. इवल्या माझ्या संसाराचं रोप झाड झालं, इवल्या माझ्या संसाराचं रोप झाड झालं, गुणी माझी पोरं सारी फळ गोड आलं, चाखत असे गोडवा मी होऊन अधीर, झाली संध्याकाळ आता दिसे पहिलं तीर. आणि ह्यांची अवस्था लक्षात आलं का? आपल्या कुटुंबामध्ये आपल्याकरता जागा आता कमी उरली, अडचण वाटतो, अडगळ वाटतो, बरोबर आहे. आपण कसे आता निर्मोही झालेलो असतो या वयाला. तुम्ही राहा निवांत, केलंय त्यांच्या सुखाकरता त्यांना सुख घेऊ द्यायचं. आपण नको आहेत ना, नको ते उदात्त भाव आहे बघा या माईच्या मनातला. म्हणजे लेकरं सुना जे कोणी त्यांचे असतील ते अशा पद्धतीनं त्यांचं एकंदर वर्तन असूनही ही माय त्यांना आशीर्वादच देते. हो, आणि आशीर्वाद राहणार. लक्षात आलं का? त्यांचं वाईट होणं आईला चांगलं नाही. खूप चांगलं आहे. आता तिथं जर शेजाऱ्याला फोन करते मी कसे येत म्हणून, असं असतं आईचं. बघितलं का? तसं त्यांनी मला इथं आणून ठेवलं, मला वाईट वाटत नाही. काय नाही, मग आपलं आयुष्य आता राहिलेलं आपण आनंदानं जगायचं. मग आता काय त्यांनी क्षेम कुशल तुम्ही सांगा, नातवाचे लग्न झाल्यावर आपलं राहिलं काय? तिथं काहीच नाही. पण बूड तुम्ही जाऊ की आहेत, पण त्यांना पाहिजे कळालं. बूड तुम्हीच जाऊ की त्यांना कळालं पाहिजे. येल कसा इस्तारला, तुमच्यापासून इस्तारला ते झालं. मग आम्ही तुम्ही विचार करायची गरज नाही, त्यांनी करावं लागते. त्यांनी करावं लागते. असो, जे आहे ते चांगलं आहे. हो माय. काय नाव आपलं? मी रेड्डी आहे, येलमाची. चक्कर में मत भूलो तुम, जर्रे में भी रब दिखता है, मालूम है क्या? मालूम है क्या? थोड़ी भी आवाज नहीं आती है यारों, शाख से पत्ता जब गिरता है, मालूम है क्या? थोड़ी भी आवाज नहीं आती है यारों, शाख से पत्ता जब गिरता है, मालूम है क्या? जख्म पराए देख के अब बड़ी मुश्किल से, जख्म पराए देख के अब बड़ी मुश्किल से आंखों से कतरा बहता है, मालूम है क्या? जख्म पराए देख के, शुक्रिया शुक्रिया, असा आशीर्वाद द्या मला, आशीर्वाद द्या मला. जख्म पराए देख के अब बड़ी मुश्किल से आंखों से कतरा बहता है, मालूम है क्या? छू के स्याही जिंदा होता है जब कागज, छू के स्याही जिंदा होता है जब कागज, तब अच्छा मिसरा बनता है, मालूम है क्या? छू के स्याही जिंदा होता है जब कागज, तब अच्छा मिसरा बनता है, मालूम है क्या? हर कोई मौजूद यहाँ रहता है घर में, हर कोई मौजूद यहाँ रहता है घर में, योगीराज दिल में रहता है, मालूम है? चला तिकडे जाऊ. हे चांगली आहे, जागा चांगली आहे. मला आवडते. हे कसं तुमच्यासारखे जे पुण्यवान पाय इथं लागले, जागेचं पावित्र्य वाढतंय. आणि पतंगे सरांचं जे आहे ना एकदम छान करतात. तुम्ही कधी बसताय म्हणे? 1 महिना. काय ना होगाडे. प्रत्येक घराचं वेगळं. कधी आला इथं येऊन मला काहीतरी 3 आठवडे झालं. बरोबर. काय लेकर बाळ सांभाळा? लेकर नाही, पेटे पेटे मारायचे हाणायचे. बरं. ते भीतीनं येऊन कुणाला माहित नसते ते मी इथं आले. बरं केलं. आपलं उरलेलं आयुष्य आता चांगलं जगाचं इथं. कुणाच्या धाकात जगण्याचं, कुणाच्या मारहाण करून सहन करायचं काय फायदा आहे का माय? नाही करत. हा, रडून काय येते का? त्यात काय बदल होते का माय? मला सांगा. नाही तुम्ही रडू नका, आम्हाला रडू येते माय. असं करू नका, असं करू नका माय. हा, असं करू नका. किती अवघड गोष्टी आहेत सगळ्या. तसं करू नका माय. मारुती खमितकर, व्यवस्थापक इंद्रधनु वृद्धसेवा केंद्र. या इंद्रधनु वृद्धसेवा केंद्राची निर्मिती 1995 मध्ये डॉक्टर पतंगे साहेबांनी निर्माण केली आणि वाडा ही संकल्पना त्यांनी या ठिकाणी जोपासलेली आहे. आणि आमची कॅपॅसिटी जी आहे ते 7ची कॅपॅसिटी आहे. आणि या ठिकाणी सध्या 53 ज्येष्ठ अगदी आनंदामध्ये गुण्यागोविंदानं या ठिकाणी अगदी सुखानं जीवन जगत आहेत. त्यांची रमणीय अशा पद्धतीची परतीचा प्रवास या ठिकाणी चालू आहे.
कैसे कटा 21 से 60 तक ये सफर पता ही नहीं चला। क्या पाया क्या खोया, क्यों खोया पता ही नहीं चला। बीता बचपन गई जवानी, कब आया बुढ़ापा पता ही नहीं चला। कल बेटे थे कब ससुर हो गए पता ही नहीं चला। कब पापा से नानू बन गए पता ही नहीं चला। कोई कहता सठिया गए, कोई कहता छा गए, क्या सच है पता नहीं चला। पहले माँ बाप की चली, फिर बीवी की चली, फिर चली बच्चों की, अपने कब चली पता ही नाही चला। वडील म्हणाले, अगं दिव्याची वात लहान कर, मला झोप लागत नाही. ती बिचारी रात्रभर दिव्याची वात कमी जास्त करत राहिली आणि आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. आयुष्यभर दोघांमध्ये वातीसारखी जळत राहिली. हे आपल्या माऊलीचं जगणं असते, हे आईचं जगणं असते, हे आमच्या बहिणीचं जगणं आहे, आमच्या मावशीचं जगणं आहे. तर तुमच्याकरता एक आईची कविता म्हणतो. द्वारी तुझी आला भिकारी, इनमुख त्याला लावू नको. गरीब दुःखी अंध पंगुला चतकुर भाकर द्याला विसरू नको. आई बाबांना दुखू नको. न्याय सणावर बसून माणसा, खोट न्याय तू देऊ नको. न्याय सणावर बसून माणसा, खोट न्याय तू देऊ नको. सरकाराची करी नोकरी, सत्य बोलण्यास तू विसरू नको. आई बाबांना दुखू नको. दाही दिशेला फिरायला झाली पुन्हा नवी सुरुवात. बोलणाऱ्या बाहुलीचे गोबरे गाल, नातीमुळे नवा माझ्या जगण्याला ताल. रोज गातो जगण्याचे गाणे मी सुरात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. आता हे शेवटचं कडू आहे, यामध्ये तुम्ही आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात माझ्यासोबत म्हणायचं बरं का. नातू जीवलग मित्र माझा, नात माझी काठी. नातू जीवलग मित्र माझा, नात माझी काठी. वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी. नातू जीवलग मित्र माझा, नात माझी काठी. वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी. हीच एक इच्छा देवा उरली मनात. म्हणा, आयुष्याला झाले पुन्हा नवी सुरुवात. हीच एक इच्छा देवा उरली मनात. आयुष्याला झाले पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हात. माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हात. आयुष्याला झाले पुन्हा नवी सुरुवात. आयुष्याला झाले पुन्हा नवी सुरुवात. धन्यवाद धन्यवाद. हवे ते लिहून घेतो विठू सावळा. कवितेच्या या सागरात मी पोहत असता, पहिलं तीराला सुखरूप नेतो विठू सावळा. आम्ही आमचं आयुष्य त्याच्या हातामध्ये दिल्यावर तो बरोबर आपल्याला पहिलं किनारी. तर आपण एक अभंग आपला म्हणावा अशी मी आपल्याला विनंती. एक अभंग. रडगाणे कधी गाऊ नको, सांगे चवन मास्तर संसारी तू. हिम्मत प्राण्या हारू नको. सांगे चवन मास्तर संसारी तू. हिम्मत प्राण्या हारू नको. वा वा, खूप सुंदर. आपण एक आचारसंहिताच कशी असावी, माणसाचं आयुष्य कसं असावं, त्यांनी जगलं कसं पाहिजे आणि त्यांनी जगताना कोणकोणते नियम पाळले पाहिजे, त्याचं आचरण कसं असलं पाहिजे, याचं एक उत्तम उदाहरण आपण काव्यातनं आपल्या प्रगट केलं. आपले खूप खूप आभार. खूप छान वाटलं. किती पुरविले लेकरांचे लाड, सावलीचे झाड बापू माझा. वरून कठोर काळजात लोणी. वरून कठोर काळजात लोणी. माय बाप दोन्ही बाप माझा. दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर. दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर. घामाचे अत्तर बापू माझा. म्हणजे जगामध्ये किती हजार काय 2-2, 10-10 हजाराचे डिवो जरी असले तर त्यापेक्षा माझ्या बापाच्या घामाचा सुगंध त्याला तोड नाही. दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर. घामाचे अत्तर बाप माझा. गरिबीची कधी केली नाही खंत. गरिबीची कधी केली नाही खंत. मनाचा श्रीमंत बापू माझा. एकच जीव आहे. इंद्रधनु वृद्धाश्रम आहे. तुम्ही या आलात तर. ते पापी दृष्टी तू ठेवू नको. पवित्र तुझे दोन चक्षुते,
पापी दृष्टी तू ठेवू नको, उपकाराची फेड कुणावर अपकाराने करू नको, आई बाबांना दुखू नको, तव कर. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.